जी मुंबई तुम्ही पूर्णपणे बिल्डरांना विकली आहे आणि त्याची दलाली खात आहे, या देशाच्या आर्थिक राजधानीची अवस्था काय आहे ते मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोट घालून मुंबई फिरावं. काय दैना झाली आहे मुंबईने प्रत्येक शहरात जी भाजपच्या ताब्यात आहे. विकासाचा फार गाजावाजा करतात, पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलं हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पहा. मला मुख्यमंत्र्यांचं आश्चर्य वाटतं, कौतुकी वाटतं. शिकला सवरलेला माणूस आहे, सुशिक्षित आहे, वकील आहे, जग फिरलाय, पर्यटन करतात. मिसिंग लिंकवर म्हणतात 2 खड्डे पडले आणि ड्युरेबिलिटी चेक करतात. काय मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावा का अवस्था. अख्खा मिसिंग लिंक कोसळला, खड्डे सोडून त्या अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे. याचं कारण भ्रष्टाचार, दलाली आणि बेफिकी. आपलं कोण काय वाकडं करणार, माझ्या भाषेत कोण का उखडणार. आमच्याकडे एवढं बहुमत आहे. ठेकेदारांकडून 30-35% आधीच घेतलेले आहेत. आपापल्या ठेकेदारांना कामं दिलेली आहेत. त्या ठेकेदारांनी भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेले आहेत. उरलेला टक्का मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळालेला आहे. आणि अख्खं मिसिंग लिंक, आता तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, विकास काय आहे वगैरे दाखवलं, तुम्ही जाऊन आता विकास पहा. खरोखर जा. त्यांना मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या. एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्यानं डेप्युटी सीएम आजारी पडले. एवढं त्यांना विकासाचं अजीर्ण झालेलं आहे. या विकासाच्या अजीर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी सीएम ज्युपिटर इस्पितळामध्ये दाखल झालेले आहे. संपूर्ण मुंबई अपघात. काल 6 माणसं मान्सूरला मेली. सकाळी त्या मुंबईच्या मेयर दिवसभर फिरत असतात फोटो काढत, आणि तिथे माणसं मान्सूरला मेली आणि ह्या एका बिल्डरच्या घरी बारशाला लोकांचा आक्रोश चालू आहे. तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष फिरी हसतायत. या मुंबईवरती आणि या महाराष्ट्रावर दुर्योधनाचं राज्य आलेलं आहे. दुर्योधनाचं अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस, मुंढे आणि त्यांच्या लोकांनी करून ठेवलेली आहे. तिसऱ्या डेप्युटी सीएम विषयी का बोलण्याचं काय कारणच नाही. त्यांना काय कळतच नाही काय चाललंय. नशीब काल हे आमिर खानच्या लग्नाला गेले नाही, थोडेसे शिल्लक होतं. हिंदूंची मंदिरं मोगलांनी लुटली, औरंगजेबानं लुटली, महमूद गझनवीनं लुटली, असं इतिहासामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्ही मंदिराचे कसे संरक्षक आहोत आता हे दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आता ज्या प्रकारे मंदिरं लुटली जात आहे, राम मंदिर असेल, केदारनाथ, बद्रीनाथ असेल, त्यानंतर दक्षिणेतली मंदिरं असतील, या सगळ्या मंदिराचे जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, हे भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत ना. अख्खं राम मंदिर कसं लुटलं हे रोज आम्ही सांगतो.